नमस्कार. बी ए भाग 1 विषय राज्यशास्त्र सेमिस्टर पहिला मधील पेपर नंबर 1 विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र परिचय. या पेपरमधील आपण पहिला टॉपिक यापूर्वीच्या 20 तासांच्या मध्ये पाहिलेला आहे. राज्यशास्त्र परिचय. राज्यशास्त्र अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. यातील दुसरा भाग राज्यशास्त्र आणि राजकारण यातील फरक. आणि तिसरा भाग राज्यशास्त्र विषयाचे महत्त्व. हा भाग आपण पहिल्या टॉपिकमध्ये सविस्तर पाहिलेला आहे. यानंतर याच पेपरमधील दुसरा टॉपिक राज्यशास्त्राच्या उपघटकांचा परिचय. राज्यशास्त्र या विषयामध्ये राज्यशास्त्राचे इतर उपघटक जे आहेत त्यांचा आपण या टॉपिकमध्ये परिचय करून घेणार आहे. त्यामध्ये राजकीय सिद्धांत, राजकीय प्रक्रिया, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय राजकारण या 4 घटकांचा यामध्ये सहभाग केलेला आहे. राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना त्याच्या व्याप्तीमध्ये विविध विषयांचा आपण राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला त्यातील काही 4 विषय किंवा घटक उपघटक म्हणून या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला घटक राजकीय सिद्धांत. राज्यशास्त्र, राजकारण आणि राजकीय सिद्धांत या संकल्पना वारंवार उच्चारल्या जातात. किंवा राज्यशास्त्रामध्ये राजकीय विचार, राज्यशास्त्र, राजकारण आणि राजकीय सिद्धांत अशा संकल्पना वारंवार वापरल्या जातात. राज्यशास्त्र ही एक विद्याशाखा आहे. या विद्याशाखेत अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय राजकारण, राष्ट्रीय राजकारण, तुलनात्मक राजकारण, राजकीय सिद्धांत, राजकीय प्रक्रिया, सार्वजनिक धोरण निश्चिती, राजकीय संस्था इत्यादी उपशाखांचा समावेश केला जातो. तसेच राज्यशास्त्र विद्याशाखेत शासन संस्था, राजकीय क्रिया प्रक्रिया, राजकीय संस्था, वर्तनवाद यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे राज्यशास्त्र हा सामाजिक शास्त्रामधील एक शैक्षणिक व संशोधनात्मक विभाग मानला जातो. आणि त्यामुळं आपल्याला या प्रकरणात राजकीय सिद्धांत, राजकीय प्रक्रिया, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय राजकारण या 4 उपशाखांचा अभ्यास करायचा आहे. राज्यशास्त्र ही अतिप्राचीन अभ्यासाची शाखा मानली जाते. राज्यशास्त्र, राज्यसंस्था यांच्या उदयाचा काळ म्हणजे मनुष्याच्या संघटित जीवन जगण्याचा आरंभ असे मानले जाते. मनुष्य प्राणी संघटित जीवन जगत असताना व्यक्ती संस्था यामध्ये आंतरक्रियांची निर्मिती झाली.
या आंतरक्रियांचे नियमन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. आंतरक्रियांचे नियमन करणारी समाजातील इतर संस्थेप्रमाणे आणखी एक संस्था म्हणजे समाजात निर्माण झाली. कालांतराने या व्यवस्थेला किंवा संस्थेला राज्यसंस्था किंवा राज्य असे संबोधण्यात येऊ लागले. समाजात आवश्यकता गरज म्हणून राज्यसंस्थेची उदय झालेला आहे. ज्याप्रमाणे इतर सामाजिक संस्थांचा उदय हा मानवी गरजेतून झालेला आहे, तशाच प्रकारे राज्यसंस्था या संस्थेचा उदय सुद्धा मानवी गरजेतून झालेला आहे. समाजाची व्यवस्थित व सुसंघटित जीवन जगण्याच्या प्रेरणेतून राज्यसंस्थेचा उगम झाला आहे. राज्यसंस्था ही अतिप्राचीन संस्था आहे व या संस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून राज्यशास्त्र ही ज्ञानशाखा अतिप्राचीन आहे. काळानुसार राज्यसंस्था आणि राज्यशास्त्र या दोन्ही संकल्पनेत त्यांच्या स्वरूपात आणि व्याप्तीत बदल होत गेला. राज्यशास्त्र या विषयाच्या लेखनाबाबत तत्वज्ञान, सिद्धांत, शास्त्र इत्यादी संज्ञा अत्यंत सहज पद्धतीने या संज्ञांचा अर्थ ठामपणे स्पष्टपणे मांडणे, काटेकोरपणे या संज्ञांचा अर्थ सांगणे हे काही प्रमाणात अशक्य आहे. पण कालांतराने राज्यशास्त्राचा अभ्यासाचे विषयाचे जे स्वरूप आहे ते सर्वसमावेशक बनले. छोट्या छोट्या नगरराज्यांची जागा साम्राज्याने घेतली. साम्राज्याच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमध्ये बदल झाला. साम्राज्याच्या राज्यकारभाराच्या बाबतीत सर्व बाबींचा अभ्यास राज्यशास्त्र करू लागले. राज्यशास्त्राची व्याप्ती या अर्थाने मर्यादित बनली. अरिस्टॉटलने आपल्या ग्रंथास पॉलिटिक्स हे नाव दिले. पॉलिटिक्स याचा अर्थ राज्यशास्त्र आणि राजकारण असा घेतला जातो. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. याचे स्पष्टीकरण झाल्यानंतर राज्यशास्त्रात पॉलिटिकल सायन्स अशी संज्ञा रूढ झाली. म्हणूनच मी यापूर्वीच्या तासात सांगितले की आपल्या विषयाचा उल्लेख करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी पॉलिटिक्स असा न करता पॉलिटिकल सायन्स असा करणं आवश्यक आहे, याची नोंद घेणं आवश्यक आहे. राज्यशास्त्र राजकीय तत्वज्ञान, राजकीय सिद्धांताचा राज्यशास्त्रीय तत्वज्ञान आणि विचारसरणीशी संबंध आहे. याचा अर्थ काळानुसार राजकीय विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या बाबतीत मांडलेल्या विचारामध्ये बदल होत गेले आहेत. गेटेल यांनी मांडलेली राज्यशास्त्राची व्याख्या म्हणजे भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन राज्यसंस्था, राजकीय संघटना आणि राजकीय कार्ये, त्याचप्रमाणे राजकीय संस्था आणि राजकीय सिद्धांत यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. काळमानानुसार राज्यशास्त्राच्या व्याख्या बदलत गेल्या. राज्यशास्त्रातील विविध संकल्पनेचा अर्थ विचारात घेऊन राजकीय सिद्धांत या संकल्पनेची मांडणी करणे आवश्यक बनलेले आहे. यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे राजकीय सिद्धांत. राज्यशास्त्राची उपशाखा म्हणून राजकीय सिद्धांताकडे पाहिले जाते. राजकीय सिद्धांत ही संकल्पना वैज्ञानिक ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाते. ग्रीक भाषेत थेअरी किंवा सिद्धांत या शब्दाचा निर्मिती झाली. या शब्दाचा अर्थ दृष्टी किंवा पाहणे असा होतो. सिद्धांत म्हणजे वास्तविकतेची जाणीव करून घेणे आणि परस्परांशी असणारा संबंध स्पष्ट करणारी विशिष्ट रचना. राजकीय सिद्धांतामध्ये सर्वसाधारण नियम असतात. सर्वसाधारण नियमाच्या आधारे राजकीय व्यवहारांचे स्पष्टीकरण करण्यास सहकार्य करणे. राजकीय सिद्धांताची
जी मांडणी केली जाते त्यामध्ये सिद्धांत म्हणजे वास्तविकतेचे जाणीव करून घेणे व परस्परांशी संबंध स्पष्ट करणारी विशिष्ट रचना. राजकीय सिद्धांतामध्ये सर्वसाधारण नियम असतात. सर्वसाधारण नियमांच्या आधारे राजकीय व्यवहारांचे स्पष्टीकरण करण्यास सहकार्य होतं. राजकीय सिद्धांताच्या राज्यशास्त्रातील मांडणीमुळेच राज्यशास्त्राला शास्त्र स्वरूप प्राप्त झाले आहे. राजकीय घडामोडी व राजकीय माहितींचे शास्त्रीय पद्धतीने स्पष्टीकरण करण्यासाठी सर्वसाधारण नियमांची आवश्यकता असते. सिद्धांत म्हणजे नियमांचा समुच्चय होय. या नियमांच्या आधारे वास्तविक प्रश्नांचे विश्लेषण करणे व कार्यकारण मीमांसा मांडणी करणे आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी विवेचन व मार्गदर्शन करणे होय. राजकीय सिद्धांताच्या बाबतीत वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय सिद्धांताची व्याख्या हा भाग आपण पाहणार आहोत. राजकीय सिद्धांत या संकल्पनेचा अर्थ जाणून घेण्यापूर्वी सिद्धांत या शब्दाचा अर्थ समजावून घेणे आवश्यक ठरते. राजकीय जीवन, राजकीय प्रक्रिया, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती यासंबंधी विविध विचारवंतांनी विविध दृष्टिकोनात मांडणी केलेली आहे. सिद्धांताचा संदर्भ दृष्टिकोन या अर्थाने घेतला जातो. राज्यशास्त्रातील अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडणी केली. त्यांचा समावेश सिद्धांतामध्ये होतो. उदाहरणार्थ उदारमतवादी दृष्टिकोन, लोकशाही दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन यांचा समावेश सिद्धांतामध्ये होतो. राज्यशास्त्रातील विचारवंत या विविध दृष्टिकोनातून सिद्धांत या अर्थाने पाहतात. विविध दृष्टिकोनाच्या आधारे सिद्धांताची मांडणी केली जाते. प्रश्नांची निश्चितता करणे, त्या संदर्भातील माहिती एकत्रित करणे, निरीक्षण करणे, रचना करणे व अभ्यासाची मांडणी करणे, विधानाची सत्यता पाहणे, स्पष्टीकरण करणे इत्यादी सिद्धांतामध्ये अपेक्षित असते. राजकीय जीवन प्रक्रिया, राजकीय व्यवस्था, संस्कृती याबाबत जे वेगवेगळे दृष्टिकोन मांडले जातात यांचा समावेश सिद्धांत या संज्ञेत केला जातो. प्लेटो, अरिस्टॉटल, कौटिल्य या विचारवंतांनी प्राचीन राजकीय सिद्धांताची मांडणी केली. कांट, हेगेल, मार्क्स या विचारवंतांनी आधुनिक राजकीय सिद्धांताचे विकास केले. राजकीय सिद्धांताची व्याख्या जर विचारात घेतली तर प्रथमतः सिद्धांत या दृष्टिकोनातून विचारात घेणं गरजेचं आहे. सिद्धांत म्हणजे घटनांचा परस्पर संबंध व वास्तवता जाणून घेणारा दृष्टिकोन होय. कल्पना वास्तवात आणण्यासाठी उपयुक्त ठरणारा नकाशा किंवा नमुना म्हणजे सिद्धांत होय. सिद्धांताद्वारे विशिष्ट घटनांचा तुलनात्मक अभ्यास होऊन त्यांचा परस्परांसंबंधी कार्यकारण संबंध करता येतो. राजकीय सिद्धांताच्या बाबतीत जनतेच्या इच्छा व गरजा, मते विचारात घेऊन शासन संस्थेचा अभ्यास केला जातो. त्यास राजकीय सिद्धांत असे म्हटले जाते. ज्या तत्वज्ञानात्मक व शास्त्रीय ज्ञानाच्या संकल्पनामुळे मग ते केव्हाही कोठेही केलेलं असो, आम्ही आज राहत असलेल्या व उद्या राहणार असलेल्या जगाविषयी आपली समजूत वाढते, त्यास राजकीय सिद्धांत असे म्हणतात, असं अँड्र्यू हॅकर यांनी म्हटलेलं आहे. सेबिन यांच्या मते राजकीय प्रश्नांचा शिस्तबद्ध शोध म्हणजे राजकीय सिद्धांत होय. फ्रेडरिक पोलॉक यांच्या मते राजकारणासंबंधीचे शास्त्र म्हणजे राजकीय सिद्धांत होय. डांटो जामिना यांच्या मते सामाजिक व राजकीय तत्वांचा टीकात्मक परीक्षणात्मक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय. राजकीय सिद्धांत म्हणजे राजकीय घटनांचे पद्धतशीरपणे ज्ञान होय. राजकीय सिद्धांत म्हणजे राजकारण किंवा संबंधित असलेले समुच्चय चिंतन होय. राजकीय प्रश्नांची शिस्तबद्ध उकल किंवा शोध म्हणजे राजकीय सिद्धांत होय. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने
राजकीय सिद्धांताची व्याख्या केलेली आहे. या ठिकाणी राजकीय सिद्धांताच्या वेगवेगळ्या ज्या व्याख्या पाहिल्या जातात त्यातून सेबाइन यांच्या मते राजकीय सिद्धांत विचारात घेतात त्यामध्ये 3 गोष्टी आढळतात असं त्याचं मत आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट वस्तुनिष्ठ मांडणी. ज्या घडामोडींनी, ज्या परिस्थितीने किंवा ज्या विशिष्ट प्रसंगाने सिद्धांत उदय असतो ती वस्तुस्थिती. दुसरा भाग त्यामध्ये कार्यकारण संबंध. स्थूल मनाने राजकीय सिद्धांताच्या निर्मितीची कारणमीमांसा इतिहासात जे तीव्र राजकीय व सामाजिक पेच प्रसंग निर्माण होतात ते सोडवण्यास राजकीय सिद्धांत उदयास येतात. तिसरा भाग मूल्यमापनात्मक प्रतिपादन. अमुक एक गोष्ट घडावी किंवा घडणे योग्य होईल की नाही याविषयीचे मूल्यमापन. राजकीय सिद्धांत योग्य की अयोग्य, विश्वसनीय की अविश्वसनीय आहे यासंबंधीचे मूल्यमापन महत्त्वाचे असते. थोडक्यात राजकीय सिद्धांताच्या मांडणीमागील हे उद्दिष्ट स्पष्ट करणे होय. अशा प्रकारे आपल्याला राजकीय सिद्धांताची मांडणी किंवा राजकीय सिद्धांताची व्याख्या, राजकीय सिद्धांताचा आणि राज्यशास्त्राचा कसा संबंध आहे यासंबंधीचा प्राथमिक भाग किंवा प्रस्तावनेचा भाग या ठिकाणी आपण आज पाहिलेला आहे. पुढील तासास आपण राजकीय सिद्धांताचे स्वरूप, राजकीय सिद्धांताची व्याप्ती अशा प्रकारचा भाग पुढील तासांना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक वेगळा नवीन असा टॉपिक आज सुरू होतोय. राज्यशास्त्रातील विविध घटकांच्या परिचय, त्यामध्ये राजकीय सिद्धांत याचा अर्थ आणि व्याख्या हा भाग आपण या तासाला आज पाहिलेला आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.